अशी गरमागरम वाफाळलेली तर्री असलेली पनीरची भाजी जर कोणासमोर ठेवली तर तो खाणार नाही असं होणारच नाही। जी व्यक्ती पनीर खात नाही ना ती सुद्धा ही भाजी झाली कशी हे बघण्यासाठी नक्कीच ट्राय करेल। तर माझी ही पनीर मसाल्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एकदम सिंपल आहे, काही वाटण करायचं नाहीये, एकदम मोजक्या मसाल्यांमध्ये खूप फटाफट होते अशी ही पनीर मसाल्याची भाजी। चला तर मग तुम्हाला मी दाखवते कशी करायची आहे ती। तर मी सगळ्यात आधी कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती आणि कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ऍड केलेला आहे तेल। तेल गरम झाल्यानंतर मी काय केलंय माहितीये का, जे पनीरचे पीसेस होते आपले ते पीसेस मी तेलामध्ये टाकून फ्राय करून घेतलेले आहेत। सगळे एकत्र नका टाकू, थोडे थोडे टाकून, म्हणजे जशी तुमची क्वांटिटी असेल त्या हिशोबाने पनीरचे तुकडे तेलामध्ये टाकून घ्या आणि ते व्यवस्थित तळून घ्या। खूप जास्त गोल्डन वगैरे करायचे नाहीत आपल्याला, फक्त थोडेसे रंग येण्यापुरते। बरं, पनीर तळलेल्याच कढईमध्ये मी आता फोडणी करतेय। तर मी त्याच्यासाठी सगळ्यात आधी टाकलेले आहेत तेलामध्ये जिरे। जिरे टाकल्यानंतर मी टाकून घेणार आहे खडे मसाले। ते असे आहेत की मी टाकलेले आहेत 2 लाल मिरच्या, 2 तमालपत्र, 2 हिरव्या वेलच्या, 3-4 लवंगा, 3-4 काळी मिरी आणि 1 इंचभर दालचिनी। ह्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्या। मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे आता बारीक चिरलेला कांदा आणि सोबतच आलं लसणाची पेस्ट। ह्या तिन्ही गोष्टी टाकून झाल्यानंतर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। आपल्याला इतकं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला की त्याचा कच्चा वास गेला पाहिजे आणि गुलाबी रंग आला पाहिजे। त्याच्यानंतर मी त्याच्यात ऍड केलेला आहे हिंग आणि बारीक चिरलेला 1 टोमॅटो। त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि टोमॅटो इतपत शिजवायचा आहे की तो एकदम स्मशी झाला पाहिजे, असं चिरगळला गेला पाहिजे। आता मी करून घेते ग्रेव्हीची तयारी। ग्रेव्हीसाठी मी घेतलेला आहे 4 ते 5 चम्मच दही, ते व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे आता 1 ते 1.5 चम्मच धनेपूड। धनेपूड ऍड करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे 1 टीस्पून जिरा पावडर। जिरा पावडर टाकून झाल्यानंतर मी त्याच्यात ऍड करणार आहे आपलं कोल्हापुरी चटणी 2 चम्मच। तुम्ही तुमच्या तिखटानुसार म्हणजे चवीनुसार कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि पाणी टाकून हा सर्व मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे। मिक्स 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 करून झाल्यानंतर हा जो मी ग्रेव्ही मसाला रेडी केलेला आहे तो मी आता नेऊन आपल्या फोडणीमध्ये ओतणार आहे। दही ओतताना एक काळजी घ्या, तुम्ही गॅस बारीक करा आणि दही ओतल्यानंतर ते मिश्रण सतत हलवत राहा, म्हणजे दही फाटणार नाही। आणि मग त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड करून अशी कन्सिस्टन्सी मेंटेन केलेली आहे त्याची आणि त्याच्यात 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि मग ह्याला एक छान अशी उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये आपले जे पनीरचे फ्राय केलेले पीसेस आहेत ना ते ऍड करून घेणार आहे। पनीरचे पीसेस ऍड करून घेतल्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्या। या स्टेजला तुम्हाला जर असं वाटत असेल की पाणी थोडंसं अजून हवंय, तुम्हाला ग्रेव्ही हवे, तर तुम्ही अजून वाढवू शकता। मग मूठभर हिरवीगार कोथिंबीर टाकली, त्याला अजून एक छान उकळी आली। ती उकळी आल्यानंतर मी व्यवस्थित असं त्या भाजीला माझ्या म्हणजे पनीर मसाल्याला मिक्स करून घेतलेला आहे। मिक्स करून झाल्यानंतर मी त्याला केलेला आहे छान गरमागरम सर्व केल्यानंतर तुम्ही ते कशाही सोबत एन्जॉय करू शकता। चपाती आहे, पराठा आहे, नान आहे आणि लच्छा पराठा आहे, ज्याच्यासोबत तुम्हाला छान वाटेल त्याच्यासोबत सर्व करा। आणि तुम्हाला माझी पनीर मसाल्याची रेसिपी कशी आवडली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।